बँकांवर होणारे सायबर अटॅक कसे थांबवावे यासाठी प्रशिक्षण केंद्राचे आज वाशी येथे उद्घाटन करण्यात आले. ड्रीम लायनर हे एक सुरक्षित असं विमान समजलं जातं. त्यामुळे टेक्निकल काहीतरी फॉल्ट झाला असेल, ब्लॅक बॉक्समधून नक्की समोर येईल की नेमका अपघात कशामुळे झाला. जी घटना घडली त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे, मात्र अलीकडच्या काळात काही जबाबदारी घेताना दिसत नाही. जगातून काही देश असे आहेत की जिथं बसून ते सायबर अटॅक करणारे काही लोक आहेत. AI जनरेटेड अटॅक्स पण होतात. काही अटॅक्स हे देशांतर्गत सबसिड्या कोणत्या दिल्या जातात, कशा दिल्या जातात याची माहिती काढण्यासाठी असतात. काही अटॅक तुमच्या बँकेत शिरून तिथून पैसे काढण्यासाठी होतात. त्या सर्व अटॅकचा सामना करण्यासाठी ही व्यवस्था आता केली जाते. सर्व बँका त्याच्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी किंवा बँका पुढे आल्या की ते याचं सदस्यत्व स्वीकारलं त्यांनी, ही सेवा घेतली तर मग प्रत्येक त्या बँकांकडे किती कॉम्प्युटर आहेत, किती ऑपरेशन्स किती माहिती आहेत त्यावर त्यांची फी अवलंबून.